अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मंदिराचं उद्घाटन 22 जानेवारीला होणार असलं तरी अजूनही इथलं काम अपूर्ण आहे आणि ते सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। मी सध्या आहे मुख्य प्रवेशद्वाराजवळ। आपण जर पाहिलं या कमानीमधून तर जे कळसाजवळ काम सुरू आहे, काही कामगार आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत, तेच श्रीरामाचं मुख्य मंदिर आहे आणि त्या मंदिराचं काम जे आहे ते सध्याही सुरू आहे। आपण जर नजर टाकली तर भाविकांची अजूनही मोठी गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते, कारण जुन्या राम मंदिरामध्ये जाऊन अजूनही दर्शन जे आहे ते घेता येऊ शकतं। सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे अजूनही या संपूर्ण परिसरामध्ये आणि आपण जर पाहिलं तर क्रेन्स असतील, JCB असतील, त्यांच्याद्वारे या ठिकाणी हे सगळं काम सुरू आहे। अगदी छोट्या म्हणजे गटार्स तयार करणं असेल किंवा इतर जे साफसफाईची कामं असतील ती सगळी कामं या संपूर्ण परिसरामध्ये सुरू आहेत। 24 तास सध्या हे काम चालू आहे, कारण 22 जानेवारीपर्यंत हे संपूर्ण काम करण्याची जबाबदारी खरं तर प्रशासनावर आहे। आपण पाहतोय येणारा भाविक ज्यावेळेला आत प्रवेश करतात, येतानाचा सभामंडप असेल आणि या बाजूचा देखील हा देखील सभामंडप असेल, त्याचंही काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे, जेणेकरून लवकरात लवकर हे संपूर्ण काम संपवून 22 जानेवारीला येणाऱ्या भाविकांना कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी खरं तर हे प्रयत्न केले जात आहेत। आणि तुम्ही देखील जर येणार असला तर फेब्रुवारी महिन्यातच सर्वसामान्य भाविकांसाठी नवीन श्रीरामाचं जे मंदिर असणार आहे ते खुलं होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।